सरांचा क्रमांक येतो ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट. बघा, ज्यांच्या जिभेवर अक्षरशः सरस्वती खेळते असे आदरणीय डॉक्टर सतीशजी सातव साहेब अधिव्याख्यात आहेत आपल्या डायट संस्थेचे. सोबतच आपल्या केंद्राचे धनुगाव केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय सुनीलजी चिपाटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सोबतच गावचे नागरिक, प्रथम नागरिक सरपंच आदरणीय दानवे साहेब, आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सोमनाथजी फुले साहेब, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय डीपी जाधव सर, आपण सर्वांचे या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याला त्यांना ऐकून घ्यायचं, आम्ही त्या नेहमीच बोलतो, तरी देखील सरांचा या ठिकाणी परिचय द्यावा या उद्देशानं मी सुनीलजी चिपाटे सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी 2 शब्द आपले मांडावेत. तुम्हाला कळायला पाहिजे की आपण जीवनात काय बनलं पाहिजे, आपण काय बनू शकतो हे आपल्याला सांगण्यासाठी आज या ठिकाणी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ शिक्षण उपनिरीक्षक हे कार्यालय तुम्हाला नवीन वाटतील. शिक्षण उपसंचालक कार्यालय म्हणजे पूर्ण शिक्षणाविषयीचे निर्णय घेणारं, आपल्या मराठवाड्या सगळ्या विभागावर नियंत्रण ठेवणारं 5 जिल्ह्याचं ते वरिष्ठ कार्यालय. त्या ठिकाणी सर शिक्षण उपनिरीक्षक आहे. सरांचं नाव आहे डॉक्टर सतीश सातव सर. म्हणजे केवळ त्याच पदावर आहेत असं नाही, तर इंग्रजीचा कारभार पूर्ण राज्यभर त्या माध्यमातून पाहिला जातो. ती संस्था SIEM राज्य आंग्ल भाषा शिक्षण संस्था, प्रशिक्षण संस्था, त्या संस्थेमध्ये सुद्धा सर अधिव्याख्यात आहे. म्हणजे अशा वरिष्ठ पातळीवरचे एक चांगले वक्ते, एक चांगले मार्गदर्शक आज आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे व्यवसाय मार्गदर्शन शिबिर. व्यवसाय मार्गदर्शक हे शाळा म्हणजे तुमच्यासारखी शाळा, मोठी शाळा, 10वी 12वी शाळा, महाविद्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनाविषयी काहीतरी निर्णय घ्यायचा असतो की मला काय बनायचंय, हे बनण्याच्या वेळेस तुम्हाला जर तुम्ही सांगणारं भेटलं, एक चांगला अधिकारी व्यक्ती सांगणारा भेटला, तर त्या व्यक्तीचं ऐकून तुम्ही जर जीवनामध्ये त्या दिशेनं वाटचाल सुरू केली तर तुम्ही जीवनामध्ये सगळेजण यशस्वी झाल्याशिवाय राहणार. तुम्हाला आणखी सांगतो, ज्याप्रमाणे तुमचे शिंदे सरांचे शिक्षक राहिलेले, त्याप्रमाणे मी 2010 साली बीएडला असताना, प्रवेश घेतलेला असताना, तर मला सुद्धा तिथे शिक्षक राहिलेले. शिक्षक असताना आणि रजा घेऊन ते कॉलेज करत असताना सरांनी मला 2 तास बाहेर उभं केलं. दुसऱ्या दिवशी माझी हिंमतच झालेली 8 वाजून 5 मिनिटांनी यायची, 10 मिनिटं अगोदर होते. म्हणजे या प्रकारचे कडक शिस्तीचे सर आहेत. सरांबद्दल सांगायचे तर खूप सांगता येईल, परंतु सरांचं बोलणं तुम्हाला जास्त महत्वाचं आहे, त्यांचं ऐकणं जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी या थोडक्या शब्दामध्ये मी त्यांचा परिचय संपवतो. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय डॉक्टर सतीशजी सातव साहेब, त्याचबरोबर आदरणीय श्री सुनीलजी चिपाटे साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. सोबतच आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सोमनाथजी फुले साहेब ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ते अध्यक्ष स्थान स्वीकारतील औपचारिकरित्या अशी मी या सर्वांना विनंती करतो. सोबतच प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच दानवे साहेब उपस्थित आहे. हे सर्व सन्माननीय अतिथी या सर्वांनी आसन ग्रहण केलेलं आहे. आणि मी आदरणीय सातव सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. अतिथी देवो भव या संकल्पनेप्रमाणे मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य श्री जाधव सरांना विनंती करतो की आपण डॉक्टर सतीशजी सातव साहेब यांचे या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षकाविषयी थोडंसं धाक आणि दडपण असतो. माझ्याकडून आज गडबड झालेली थोडीशी. असं आहे, मी अगोदरही तुम्हाला सांगितलं की सरांचा प्रचंड धाक माझ्यावर होता आणि आज सुद्धा मला प्रेशर होतं. मी कार्यक्रमात कुठल्याही बोलतो, परंतु मला प्रेशर होतं की सरांसमोर मी काय बोलावं, माझं काय चुकतंय का काय आतापर्यंत मला वाटत होतं.
त्यानंतर आदरणीय सुनीलजी त्रिपाठी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले मी बनसोडे बापू यांना विनंती करतो की आपण प्रमुख अतिथींचे या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यासोबतच सरपंच श्री दानवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. मी चौधरी सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दानवे साहेबांचं आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सोमनाथजी फुले साहेब यांचं स्वागत. धन्यवाद आभार. आणि मी विनंती करतो आदरणीय साहेब सरांना की आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना संबोधित करावं. आज जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सातेगाव या ठिकाणी इयत्ता 9वी 12वी इयत्ता 9वी पासून पुढच्या मुलांसोबत व्यवसायाच्या अनुषंगाने व तुमच्यासोबत सुसंवाद साधण्यासाठी ज्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या तुमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फुलेजी, उपस्थित असलेले गावचे सरपंच दानवेजी, तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर, या केंद्राचे सन्माननीय केंद्र प्रमुख आणि माझे मित्र त्रिपाठी सर, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तुम्हाला जे दररोज काहीतरी वेगळं देतात असे तुमचे सगळे आवडते सर आणि तुम्ही सगळे. एक 5-7 दिवसापूर्वी जाधव सरांनी मला कॉल केला आणि सर मी सातेगावच्या शाळेतून बोलतोय आणि तुम्ही आमच्या मुलांसाठी शनिवारी याल का? मी हो म्हटलं, कारण चिपाटे सरांनी त्यांना माझा नंबर दिला होता आणि आम्ही मित्र असल्यामुळे मला काही नाही म्हणता आलं नाही. पण मी हो नाही हो म्हटलं आणि काल रात्री पण जाधव सरांचे मला फोन आला. ज्यावेळेस मी वैजापूरहून येत होतो त्यावेळेस जाधव सरांचा कॉल आला. त्यावेळेस मी शिरूर बंगल्याच्या एका शाळेत होतो जिथं 6 मुलं मी मागच्या वर्षी 10वीला रस्टिकेट केले. लोकांचं बातमी पण लागली होती आणि मी तिथून निघालो आणि पुन्हा जाधव सरांनी मला 8 वाजता 8:30-9 वाजता मेसेज पण केले, सर लोकेशन टाका. जाधव सरांच्या मनात धडकी होती की आपण तर बोलवलं पण हा माणूस येतो का नाही. पण मी ठरवलं होतं की आपल्याला जातेगाव बघायचंय. ते 2-3 कारणामुळे. आणि मग सकाळी जाधव सरांनी मेसेज टाकल्याप्रमाणे मी बरोबर त्यांना 7:15ला कॉल केला की सर मी येतोय, आपण जाऊया. खरंच मग इथं आल्यानंतर मला सरपंच साहेब, SMC, तुमच्या गावाविषयी मी काही आत आलो नाही, पण या रोडने गेलो बऱ्याच वेळेस. राजूरला वगैरे गावाकडे जाताना या रस्त्यानं गेलेलो होतो. पण एवढी सुंदर शाळा, एवढं चांगलं गाव, एवढे चांगले मुलं, सगळं पाहून मला पण चांगलं वाटलं आणि आठवलं आठवलं माझं ते 8वी 9वी 10वी 11वी 12वीचं आमचं वर्ष. तुमच्या वेळीच आमची शाळा वरुडची न्यू हायस्कूल ज्या शाळेत आम्ही होतो ना 10व्या वर्गात. पण त्यावेळेस आम्हाला कोणी सांगितलंच नाही हो सर. म्हणजे मी जाधव सरांची, चिपाटे सरांची आभार मानेन की आम्हाला सांगितलंच नाही की तुम्हाला 10वी नंतर पुढे काय करायचंय किंवा करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहेत किंवा आपण काय करायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे या व्यवस्थेला सामोरं जाण्यासाठी. पण ते जरी नाही सांगितलं जाधव सर तरी आम्ही 51% मार्क घेतले. पण ते मार्क्स घेतले 51%. 10वीला मला 51% आहे. पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की 51% भेटले पण त्याचे 52 कसे झाले किंवा 62 कसे झाले. सो तुम्ही फार लकी आहात. मला जाधव सरांची, त्रिपाठी सरांची, इथल्या सगळ्या टीमचे थँक्यू म्हणायचं आहे. का थँक्यू म्हणायचंय की यांनी तुमच्यासाठी 10वी 12वीच्या परीक्षेला सामोरं जाताना आपण कसं जावं आणि पुढच्या आयुष्यासाठी आपली वाटचाल आपण कशी करावी यासाठी त्यांनी मला सांगितलं आणि मोठी जबाबदारी माझ्यावर दिली. मी काही फारसं वेगळं तुम्हाला सांगणार नाही.
मला जे जे वाटलं ते मी तुम्हाला सांगत जाणार आहे. मित्र, तुम्ही खूप लकी आहात. हे पहिले वाक्य मी तुम्हाला बोललोय आणि आत्मविश्वासानं साधारणतः आज 1 फेब्रुवारी आहे. 10 दिवस 12वीच्या मुलांकडे, 12वीचे हात वर करा, जे 12th आर्ट, कॉमर्स, सायन्स, आर्ट सायन्सला आहे ते 12 विषय तुमच्याकडे आता 10 दिवस आहे. आणि 10वी वाल्यांकडं 20 दिवस आहे. 20 दिवस. कोण आहेत हात वर करा 10वीचे? ओके, पुन्हा हात करा. तुमच्या सगळ्यांसोबत माझी आज जरी भेट झाली तरी 101% या महिन्यात आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात कुठेतरी भेट होणार आहे. मी तुमचा फोटो त्यासाठीच घेतलाय ना, सहज घेतला मी यांचा फोटो. सेल्फी काय घेतली? कारण मला बघायचंय की ज्या मुलांसोबत मी होतो ते कसे व्यक्त होतात. कारण 11 तारखेपासून 12वीची आणि 21 तारखेपासून 10वीची या सगळ्या परीक्षेच्या दरम्यान कुठेतरी मी तुम्हाला भेटणार. जसं मागच्या वर्षी मी आलो होतो पालला, एका पात्रीला आलो होतो एका पेपरला आणि तिथं जाधव सरांची भेट झाली. तशी यावर्षी तुमची माझी भेट होईल आणि त्या भेटीच्या दरम्यान तुम्ही ती वर्कशीट, ती कृती पुस्तिका, कृती पत्रिका, क्वेश्चन पेपर नाही बरं का आपल्याला. तुम्ही 9वी वाले पण लक्षात घ्या, 10वी 12वी मध्ये प्रश्नपत्रिका नाही. आता तसं नाहीये की पाटे सर आपल्या काळात होतं की आम्ही विचारायचो मराठीच्या सरला की सर तुकाराम किती मार्काला येणार आहे, शिवाजी 5 मार्काला येणार आहे का? हा, त्यानंतर आम्ही म्हणायचो सर ते आमची बहिणाबाईची कविता 3 मार्काला येईल का? मग आम्हाला एक आमच्या सरांनी खूप चांगलं सांगितलं होतं की किती मार्काला पडेल हे आम्हाला कळणार नाही, पण या लोकांनी महाराष्ट्र पाडलेलं नाही, त्यामुळे त्याचा विचार आपण करता कामा नये, आपण ते चांगला अभ्यास करावा असं आमच्या सरांनी त्यावेळेस मराठीच्या सरांनी आम्हाला सांगितलं होतं. तुम्ही लकी आहात की तुम्ही ज्या व्यवस्थेमध्ये जन्माला आलात, ज्या व्यवस्थेमध्ये शिक्षणाचं काम घेतायत किंवा ज्ञान घेतायत, त्या व्यवस्थेमध्ये आता तुकाराम, शिवाजी, महात्मा फुले, बाबासाहेब हे मार्कात नाही आहेत असं. ते मोठे माणसं आहेत, त्याच्यापेक्षा विचार करून तुम्हाला स्वतः व्यक्त होणारी कृती पुस्तिका, तुम्हाला कृती पत्रिका तुमच्या हातात येणार आहे. माझा तर दावा आहे जाधव सर, चिपाटे सर काही नाही केलं आणि स्वतः फक्त सदविवेक बुद्धीने जर 10वी 12वीच्या प्रत्येक वर्कशीटला सामोरे गेल्यानंतर 90% मार्क मिळतात. गरजच नाही आपल्या बापाला, आपल्या माईला सेंटरला आणायची किंवा आपल्याला कोणाला इन्व्हाइट करण्याची. फुलेजी, दानवेजी तुम्ही म्हणत होते ना, ज्या व्यवस्थेमध्ये तुम्ही आज सांगत होते की आजही ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची अशी व्यवस्था आहे, आम्ही त्याच व्यवस्थेत ते. आमची माय, आमचा बाप सेंटरवर कधी आला नाही. त्यांना माहित नव्हतं बरंच परीक्षा केंद्र कुठे आहे, त्यांना केंद्रच माहित नव्हतं. तरी सुद्धा आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो. म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, 11 तारीख आणि 21 तारखेपासून मी पण त्या व्यवस्थेमध्ये काम करतो. अतिशय प्रामाणिकपणे, सुंदर पद्धतीनं स्वतः व्यक्त व्हा. काही गरज नाही आपल्याला. आणि जेवढे तुम्ही आता व्यक्त झाले तेवढे तुमच्या आयुष्यात तुम्ही व्यक्त होणार. आता तुम्ही जेवढे दुसऱ्यावर डिपेंड राहणार तेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे दुसऱ्यावर डिपेंड राहणार. म्हणून कोणताही व्यवसाय असेल, काही असेल, त्याच्यामध्ये आपल्या स्वतःची स्वकौशल्य आपल्याला विकसित करता आली पाहिजे. मागच्या आठवड्यात मी मुंबईला एका कामासाठी मंत्रालयात गेलो आणि टर्मिनल 1 म्हणून बांद्रा ईस्टला आहे, फ्लाईटने गेलो संमेलनावरून. माणसाला येतो तर इथं जाफराबाद भोकरदनकडचं आणि एरोप्लेनला गेलं. खरंच माहित नव्हतं मला. आम्हाला फक्त आमच्या सरांनी 9वी सांगितलं होतं की विमानाचा शेवट राईट बंद होईल, एवढंच माहित होतं चिपाटे सर. मग त्या एरोप्लेनला मी गेल्यानंतर तिथं बांद्रा ईस्टला उतरलो टर्मिनल 1ला आणि टॅक्सी बुक केली होती. टॅक्सीवाला आला तर मी सहज बरे, कुठला आहेस सर? सांग युपीचा आहे. टॅक्सीवाला युपीचा. पुढे ब्रेकफास्टला थांबलो एका हॉटेलला आम्ही, तो पण युपीचा. आणखी दुसऱ्या ठिकाणी एका कामासाठी गेलो, तिथं पण तो माणूस बाहेरचा. माझ्या मनात मागच्या आठवड्यात प्रश्न पडला की मुंबई सारखं शहर, आणि मग मी तिथं मंत्रालयात एका जबाबदार व्यक्तीला विचारलं, यार मुंबईमध्ये सगळे बाहेरचेच वर्कर आहेत. तो मला म्हटला, अव्वल सचिव दर्जाचा एक व्यक्ती मला म्हटला की सातव साहेब, जर मुंबईमधले बाहेरचे लोक गेले तर मुंबई बंद पडेल. महाराष्ट्रातले लोक झोपले का? जाधव साहेब, महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये कौशल्य नाही, लाज वाटते आपल्याला कोणतेही काम करण्याची.
बघा तुम्ही बिकानेर राजस्थानी लोकांची आपल्या हॉटेल कशा आहेत, मळक्या चढक्या. आता मी तिथून आलो त्यावेळेस बसे नव्हते आपल्या गावातले लोक. आपल्या हॉटेलमध्ये दर्जा नाही. किराणा दुकान बघा विशिष्ट व्यक्तीचे, कापड दुकान बघा विशिष्ट व्यक्तीचे. महाराष्ट्रामध्ये आपल्या लेकरांमध्ये गुण खूप आहे, प्रचंड गुण आहे, पण सद्गुण कुठे? सद्गुण विकसित करायला गेले लागले तर जाधव सर किंवा तुमची टीम जर बोलायला लागली, हो सर काय सांगू राहिले तुम्ही नका सांगू या असं काही. आणि तिकडे फुलेजी म्हणते की आपल्याला वेळ नाही. फुलेजी जगणं सुंदर करायचं असेल तर प्रत्येक माय बापाची जबाबदारी आहे, एसएमसी ची जबाबदारी आहे की घरी आल्यानंतर या माझ्या पोरीला या माझ्या पोराला विचारावं लागणार की आज तुम्हाला काही नाही समजलं तरी चालेल की आज तुमच्या शाळेमध्ये काय झालं. एवढे 2 मिनिटं वेळ करावेच लागेल. तुम्ही विचारताय तुमच्या लेकरांना, त्याला पुढे घेणार आहे मी, पण सगळ्यांना 1 मिनिट बोला ना. या विद्यार्थ्याला घरी गेलं किती आई-वडील विचारतात ते नाही विचारत ना. हो ना. मग आपले मायबाप दिवसभर जर शेतात काम करत असेल त्यांना शक्य होत नसेल बाळांनो, पण आपली जबाबदारी आहे की माझ्या शाळेत हे झालं, माझ्या सरांनी हे सांगितलं, आमच्याकडे हे आले होते, हे सांगण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे. मला तर आमचा नियम होता चिपाटे सरांचा नामचा. आम्ही एकदा शिकवायला लागलो की कोणाला बोलत नाही किंवा कोणी आलं तर आम्ही थांबून जातो, म्हणून थांबलो मॅडम, बाकी काही नाही. आमचं ते गुरु शिष्याचं नातं होतं, पण मी ते आज मी तोडलं नाही, पण माझं सायलेंटवरच असेल, आजही सायलेंट असेल. ते आमचं आम्ही विद्यार्थी ना, आम्ही विद्यार्थी शिष्य गुरु शिष्य नाते म्हणून चिंदे सर आम्ही ते पाळलं. म्हणून तुम्ही आल्यानंतर मी शांत बसलो. तर मी सांगत होतो की मुंबईचं उदाहरण मागच्या आठवड्यात. आपलं काय मित्र, आपलं काय करिअरच्या बाबतीत. 12वी नंतर याने हे घेतलं, आर्ट घेतलं म्हणून मी आर्ट घेणार, यानं 10वी नंतर सायन्स घेतलं, त्यानं हे निवडलं म्हणून शेजाऱ्याने ते निवडलं म्हणून मी ते निवडणार, तसं काही नसतं. आपल्यामध्ये ज्या क्षमता आहेत, त्या क्षमता ज्या स्ट्रेंथ आहे, जे विकनेस आहे, ते आपल्याला शोधता आले पाहिजे. समजा हा आहे, याला आवडते की नाही, मला मेकॅनिकल मध्ये, इंजिनिअरिंग मध्ये किंवा मला फुल करायला चांगलं आवडतं, वस्तू जोडायला आवडतात, त्यानं त्या फील्ड मध्ये जायला पाहिजे. हिला वाटतं की नाही मला चांगलं करिअर किंवा चांगलं कॉम्पिटिटिव्ह किंवा चांगलं ऑफिसर ट्रेडरकडे मला जाण्याची इच्छा आहे, तर मी तिकडे ते जायला पाहिजे. एक 15 दिवसापूर्वी जाफराबादला आम्ही एक स्पर्धा परीक्षेची मोफत नवोदयची चाचणी 5 वर्षापासून घेतो. आणि तिथं NMMH आमच्या जवळजवळ 300 मुली मागच्या वेळी सक्सेस झाले, त्यांचा आम्ही सत्कार ठेवला होता. त्यातली एक मुलगी माझ्याकडे आली 9वीत असणारी, जी मागच्या वर्षी 8वीला NMMS मध्ये होती. ती आली आणि मला म्हणे, सर आता मी तुम्ही मागच्या वेळेस म्हटलं ते NMMS ला जे टॉपर राहील त्याला पुढे काय लागेल ते मला द्या. ती 9वीतली मुलगी मला काय म्हटली, म्हटलं बा तुला काय पाहिजे सांग, मला आता UPSC करायची आहे. इथून 40 किलोमीटर अंतरावर टेंभुर्णी नावाचं गाव आहे, तिथे अकोला देवची मुलगी होती, राजे संभाजी शाळेत शिकणार आहे. ती पोरगी मला नवीतली म्हणली सर UPSC. मी म्हटलं आता 9, 10, 11, 12 हिस्ट्री, जिओग्राफी, सोशल सायन्स हे सगळे सब्जेक्ट आणि दररोजचा एक पेपर वाचायचा. ठीक आहे म्हणे सर, मी 4 वर्ष हे करते, 4 वर्षानंतर पुढे काय, म्हटलं मी आहे. आपल्या मनात काय प्रश्न पडले, आपण आता 10वीच्या परीक्षेला चाललो, 12वीच्या परीक्षेला आपण चाललो, काय कसं होईल, हॉल तिकीट आले म्हणतात, कसं नाही ते पाथरीचं सेंटर, आमचं होईल का रे, तमकं होईल का रे, माझ्यासोबत तू येशील का रे, असे अनुत्तरित प्रश्न आपल्या समोर पडतायत का. प्रश्न कसे पडायला पाहिजे, इतिहासाचा अभ्यास करा. एक छोटासा मुलगा, आई चुलीवर स्वयंपाक करते, स्वयंपाक करता करता चुलीवर ठेवलेलं ते भाजीचं पातेलं, त्याच्यावर ठेवलेलं ते झाकण खालीवर जातं. ते छोटासा मुलगा त्याच्या आईला प्रश्न विचारतो, ए मा ते का बरं खालीवर जातं. आपल्याला काय प्रश्न पडले असतील, काय भाजी केली का, हीच काय केली, उडदाची डाळ, तुला दुसरं काही सुचत नव्हतं का. इकडे ते विचारूच नका, वंशाचा दिवा, हा दिवा मला बेकार आहे, काय भाजी केली, काय पण हिरा. तुमच्या गावचं सरपंच साहेब कमी अवघड आहे, यांना काही भेटायची शक्यता नाही. आता इकडे स्ट्रॉंग आहे पार्टी. जाधव सरनं पण यांच्या शाळेत खूप आहे, इकडे पण स्टाफ मध्ये मला वाटलं कोणीच नाही, कारण पण 3 जणी आल्यामुळे मला हे झालं. अजून 2 बाकी. सांगायचं तात्पर्य एवढं की त्या मुलाला प्रश्न पडला,
प्रश्न पडला, विचार सुरू झाले. तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे ना आपल्या करिअर विषयी, पुढे काय काय करिअरच्या वाटा आहे, या सगळ्यांचे प्रश्न तुम्हाला पडायला पाहिजे. त्या लेकराला प्रश्न पडला, त्याच्या आईनं उत्तर दिलं की बाळा, हे खालून चूल पेटवली ना, आग लावली ना, म्हणून त्याच ती वाफ तयार झाली ना, म्हणून ते झाकण खालीवर खालीवर जातं आणि आपल्याला जेम्स फॅट मिळाला. व्हेरी सिंपल. न्यूटनचं काय झालं का, त्याच्या अगोदर वर फेकलेली वस्तू खाली पडत नव्हती, पडत होती, पण विचार केला त्याने आणि प्रश्न निर्माण केला. आपल्याला भलते सगळे प्रश्न पडतात. 10वी-12वीच्या मुलांच्या मागच्या वर्षीपर्यंत मी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराला जात होतो, पण आता मी जाणारच नाही, ठरवून टाकलं. पराक्रम पाहिल्यापासून अजिबात जात नाही मी. का सर, मागच्या वेळेस मी एका नामांकित शाळेमध्ये गेलो बीड जिल्ह्यामध्ये, आणि तिथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार चालला. ते मुलाला मार्क कधी 100 पैकी 100, 90% सगळी शाळा पुढे. मला आम्ही दारिद्र्य रेषेवाले, 51% ना, बिलो पॉवर्टी लेवल वाले चिपाटी सर आपण. म्हणजे हे लेकर कुठं आहे, 100/100. पण 100% घेणाऱ्या त्या मुलाने पुढे करिअर केलं आणि तो लातूरून परत आला माय बापाला 3 लाखात घालून. का? कारण त्याला पिढ्यात 100% घेतले ना. काय फायदा आहे त्या मार्कला, त्या फुगवट्याला? माझी तुमच्या सगळ्यांना विनंती आहे, 10वी-12वीच्या परीक्षेला आपण सामोरं जातो. गुण हा एक परिणाम आहे. इथले सगळे तुमचे शिक्षक पण आहेत. परिणामासाठी काम करा मित्र, पण तो परिणाम मिळवण्यासाठी अभ्यास ही एक चांगली सवय. ती सवय जर आपण लावली तर डेफिनेटली आपण सक्सेस होऊ शकतो. अभ्यासाची चांगली सवय लावणं. तुकारामांनी त्यावेळेसच लिहून ठेवलं ना, असाध्य ते साध्य कर. होऊ शकतं. या जगातलं असाध्य काहीच नाही जे साध्य होत नाही म्हणून. मग परिणामावर आपण काम करतो, पण परिणाम मिळवण्यासाठी चांगला अभ्यास करणं, चांगली गोडी लावणं, हे आपलं सगळ्यात महत्वाचं आयुष्याचं ध्येय असतं. एका ठिकाणी फार चांगलं म्हटलं चिपाटे सर, की तुमचं जगणं कधी सुंदर होऊ शकतं. मी एकदम, तुम्ही पण बरेचसे कार्यक्रम वगैरे सोशल याच्यात काम करता. पुण्यामध्ये गेल्यानंतर एका व्याख्यात्याचं मी असंच ऐकायला गेलो आणि त्यांनी सांगितलं, जगणं सुंदर करण्यासाठी तुम्ही सगळेजण माझ्याकडे या. आम्ही गेलो. त्यांनी सांगितलं जगणं कधी सुंदर होऊ शकतं, प्रश्न विचारला. मग त्यांनी सांगितलं, तुम्ही आम्हाला एक काम दिलं, यादी बनवा म्हणे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणी कोणी मदत केली. काही लोकांनी, आम्ही सगळ्यांनी 10-12 लोकांची यादी बनवली. यांनी आम्हाला मदत केली. जाधव गुरुजींनी, शिंदे गुरुजींनी, चिपाटे सरांनी, या सगळ्यांनी आम्हाला मदत केली. मग त्यांनी दुसरी यादी दिली पुन्हा, की आता तुम्ही नोकरीत आहात, तुम्ही करिअर करताय, तुम्ही किती जणांना मदत केली? लोकांनी यादी बनवली 2, 4, 5, 6 लोकांची. मदत घेणाऱ्यांची यादी जास्त होती, मदत करणाऱ्यांची यादी कमी होती. आणि त्या माणसाने आम्हाला सांगितलं की ज्या दिवशी तुम्ही घेतलेल्या मदतीपेक्षा मदत देणाऱ्यांची यादी वाढेल, त्या दिवशी तुमचं जगणं सुंदर होईल. मित्र, तुमचे पालक आहे, हे पण पालक आहे तुमचे, आम्ही सगळेजण तुमचे पालक आहोत. पण ज्याने आम्हाला जन्म दिला, म्हणजे काय पुत्र काहीतरी असा जन्माला यावा, तिन्ही लोकात नाव व्हावा, असं आहे ते. हा, येस, ते तिन्ही लोकात, तिन्ही जगात किंवा सगळीकडे आपलं नाव व्हावा, का पुत्र व्हावा ऐसा, आणि लग्नात हिरो होंडा काय घंटा मागा, असं पण नाही राहिलं काही आता हे तसं नाहीच राहिलं. तुमचं वेगळं आहे. त्या शेपट्याच्या बाजूला एक गाव आहे, गोलटगाव. त्या गोलटगावला मागच्या वर्षी मी 10वीच्या निरोप समारंभाला गेलो, आणि त्या गावाच्या सरपंचांनी मला सांगितलंय की साहेब, आमच्या गावात पोलीस नाही, पोरं तसेच आहे. गावागावाची व्यवस्था आहे. तुमच्या गावात मला माहित नाही सरपंच साहेब काय हाल आहे, पण कदाचित तसे हालवू शकतात, कारण ह्या आता वंशाचे दिवा बनलेले आहेत. ह्या वंशाच्या दिवा आता वेगळी एक चावूल, म्हणजे बिलीव्ह नाही करणार तुम्ही, जागतिक लेवलचा सर्वे तुमच्या सगळ्यांसाठी सांगतोय. भारताचा तर आहेच, महाराष्ट्राचा तर आहेच. जेवढे काही परीक्षा होतात त्या टॉपर मुलीच, सगळीकडे मुलीच आहे. टाळ्या वाजवा. तुम्ही
बंद करून टाळ्या वाजवा. मुलं सगळे हात वर करा. येस, टाळ्या वाजवा. आता एक पाठीमागून पुन्हा आपला आपला डावा हात वर घ्या. हा, आपल्याच पाठीत चापट मारावर. हा, कशासाठी? ऊपर वाले ने हमें भेजा है असं म्हटलं नाही का ठिकाणी? ऊपर वाले ने हमें भेजा दे के भेजा है ना. पण आपल्याला आहे ना, तो सगळ्यांना आहे, त्याच्यावर आपला विश्वास असला पाहिजे. तो एक याचा भाग आहे. पण मित्र, म्हणजे माझ्या विद्यार्थी मित्रांना हे सांगणं आहे की ही धोक्याची घंटा आहे आपल्या सगळ्यांसाठी. ह्या आपल्या बहिणी आहेत, ह्या पण आपल्या कोणीतरी आहेत. मग आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपल्यालाही आपल्या आई वडिलांच्या नावासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल. आईन्स्टाईनचं नाव तुम्ही ऐकलं असेल. यू नो आईन्स्टाईन? तो वर्ल्ड लेवलचा फेमस सायंटिस्ट, जीनियस पर्सन म्हणून ओळखला जातो. किती टक्के त्याने आपल्या मेंदूचा वापर केला? व्हेरी नाईस, 25%. बरोबर आहे. 25%. काही जण म्हणतील 1/4, काहीतरी एका भागाचा त्याने वापर केला. तो वर्ल्ड लेवलचा फेमस सायंटिस्ट झाला. आणि आपण किती टक्के वापर करतो? फक्त 10वी-12वीचीच यायची ना, किंवा घरी चांगला मुलगा चांगली मुलगी म्हणून वागायचं ना. किती टक्के? आईन्स्टाईन पेक्षा काहीतरी मायनस पॉइंट मध्ये. अरे आईन्स्टाईनना तेवढा 25% वापर केला किंवा काही पर्सेंट वापर केला तर तो वर्ल्ड फेमस सायंटिस्ट झाला. मग हे ब्रेन सायन्स मध्ये शिकला असेल, याला 2 भाग आहे, लेफ्ट अँड राईट पार्ट. करा ना याचा वापर. बघा ना बाहेर काय आहे, बाहेर करिअरच्या किती संधी आहे. केवळ 10वी-12वी नंतर ग्रॅज्युएशन करणं हेच एक नाही. मी तुम्हाला ते उदाहरण त्यासाठीच दिलंय की केवळ शिक्षणाचा उद्देशच नाही की नोकरी लागणं म्हणून. अनेक व्यवसाय आहेत. अनेक बेरोजगार किंवा बेरोजगारांची बळी आपल्याकडे जी निर्माण झाली ती त्याच कारणामुळे झाली की आम्ही त्याचा विचारच नाही केला ना की माझ्यामध्ये स्व काय आहे. आपण कुठे रमलोय? आपण सेल्फीच्या याच्यात रमलोय. काल त्या शिरूर बंगल्यावर तिथून येताना एस क्लब जवळ काहीतरी एक ऍक्सिडेंट झाला आणि खूप गर्दी होती. मग मी गाडी बाजूला लावली. पाहिलं तर काय, कुत्र्याचं पिल्लू छोटस एका गाडी खाली आलं आणि त्याचं पण सेल्फी घेणारे लोक होते साहेबाशी. मी माझ्या मनात पुन्हा प्रश्न आला की आम्ही एवढे सेल्फी झाले का हो? आम्ही एवढ्या संवेदना हरवून बसलो का? की सगळीकडे सांगितलं की अपघात झाल्यानंतर सपोर्ट करा आणि बाजूला चला. किती संवेदना हरवून बसलो आम्ही या सेल्फीच्या युगात, मोबाईलच्या युगात. मागच्या 1 महिन्यापूर्वी मी इलेक्शन मध्ये नोडल ऑफिसर होतो सर शहरामध्ये संभाजीनगरला. 2 कारणासाठी टाळ्या. एक तर सेल्फी आवडणाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या असेल किंवा त्याचा अर्थ समजणाऱ्यांसाठी. तुम्ही काही झालं तरी अजून अर्धा तास मी तुम्हाला सोडणार नाही आणि अर्धा तास मी बोलणारच आहे. मला बोलायचं असेल मागच्या 1 महिन्यापूर्वी नोडल ऑफिसर म्हणून संभाजीनगर शहरात जेवढे काही वेगवेगळे राजकीय लीडर आले असतील, मोदीजी पासून तर कोणी आले असेल, त्यांना परमिशन माझ्या सहीनं दिली सर ऍज अ नोडल ऑफिसर म्हणून. त्यावेळेस एक घटना घडली बघा, साधारणतः 3 महिन्यापूर्वी. पेपरला वाचली असेल. संभाजीनगर मध्ये एक IPS ऑफिसर, ते माझे जवळचे पण आहेत, त्यांच्या मुलांनी एकुलत्या एका पोराने आत्महत्या केली. IPS ऑफिसर, IPS स्टँड फॉर इंडियन पोलीस सर्व्हिसेस, जो UPSC कोण सिलेक्टेड असतो, बॉस असतो एका डिपार्टमेंटचा, जसं कलेक्टर असतो, IAS असतो, IPS असतो, तसा. मग ही घटना घडल्यानंतर तर IPSच्या पोराने, मुंबईत झाली होती ही घटना 2 वर्षापूर्वी, पण संभाजीनगर शहरात झाली. तर मग आम्ही काही लोकांनी सहजमध्ये का झालं, 10वी-12वीत शिकणारं त्यांचं लेकरू, या लेकराने का आत्महत्या केली असेल. 5वीतल्या एका मुलीने सातारा एरियामध्ये सुद्धा सुसाईड केली, 3ऱ्या मजल्यावर उडी गेली. तर सातारा पोलीस स्टेशनला माझा क्लासमेटच PI, मी त्याच्याकडे पण बसलो. म्हटलं काय झालं रे, या 5वीतल्या पोरीनं का उडी मारली? तो संग्राम टाटे म्हणून माझं क्लासमेट आहे, आम्ही मित्र आहोत.
म्हणलं सांगा काय झालं. मग त्या 5वीतल्या मुलींना आत्महत्या करण्याचं कारण होतं की आई तिला जोरात बोलली आणि मोबाईल दिला. या IPS सरांच्या मुलांनी आत्महत्या का केली शिंदे सर? तो या मोबाईल मध्ये एक गेम आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती. त्या गेमच्या एवढा आहारी गेला. आणि एक असे गेम आहे सर की जे सांगतात की हे आयुष्य आता काही नाहीये, पुनर्जन्म होऊ शकतो, तुम्ही पुन्हा तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असेल तर तुम्ही आता स्वतःला संपवा आणि पुनर्जन्म घ्या. त्या गेमच्या एक मी नाव नाही सांगणार, मला माहिती पण मी नाही सांगणार, तुम्ही लगेच सर्चिंग करसाल म्हणून नाही सांगणार. त्या गेमच्या तो आहारी गेला आणि स्वतःला संपवून टाकलं. संवाद मिटला होता आई वडिलांमधला. बाप IPS ऑफिसर, आई पण दुसऱ्या पदावर. लेकरातला संवाद मिटला, लेकर दुसऱ्या मार्गाला लागले. यू आर व्हेरी लकी. तुम्ही जातेगाव सारख्या ग्रामीण संस्कृतीची नाळ ठेवलेली आहात. माझी तुमच्या सगळ्यांना विनंती आहे, मोबाईल वापरणं वाईट नाही, त्याची गरज कधी आहे त्या गरजेनुसार जर आपण त्याचा वापर केला तर ही साधनं आपल्यासाठी उपयुक्त ठरतात. नाही तर क्षणात आपल्या आयुष्याचा आपण शेवट करून देतो. एवढं आयुष्य सहज मिळतं का आपल्याला? ये जिंदगी दोबारा ना मिलो यार, नाही मिळणार मित्र पुन्हा हे आयुष्य, नाही मिळणार. मला नाही. आणि शेवटी काय, शेवटी घ्या बरं एकदा लंबा श्वास घ्या, सोडा. येस, 100% पुढचा येणारा श्वास तुमचा माझा नाही. कोणाला माहितीये कुठे लिहिलंय का की आज संध्याकाळी मी असंच होईल? नाही होत. हा कुणासाठी थांबलेला नाहीये. मग तुमची माझी जबाबदारी आहे, मी कुणाचा तरी मुलगा मुलगी आहे त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं. ज्या शाळेतल्या शिक्षकांनी मला काहीतरी दिलं त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं. ही जबाबदारी आपल्या सगळ्यांना तिथं पेलावी लागेल. इतिहासामध्ये तुम्ही शिकला असाल, एका युद्धामध्ये, जागतिक युद्धामध्ये हिरोशिमा आणि नागासाकीनं बॉम्ब हल्ले केले आणि जपानला उद्ध्वस्त केलं होतं. पण जपान सध्या वन ऑफ द बेस्ट आहे मित्र. का माहितीये? स्किल ओरिएंटेड चाइल्ड, स्किल ओरिएंटेड एज्युकेशन. कारण तिथल्या लेकरांना कौशल्यावर आधारित शिक्षण दिलं जातं. आणि जपान त्याच यानं उभं राहिलं पुन्हा. आणि जपान आजही आज टॉपला आहे. चायना बघा, का? स्किल ओरिएंटेड सगळं. तुमच्यामध्ये काय कौशल्य आहे, माझ्यामध्ये काय कौशल्य आहे? का बाहेरचे लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन तिथं पुढे जातात? कारण मला धड बोलता येत नाही, धड वागता येत नाही. मला काय केलं जातं? का फुले सर किंवा दानवेजी मला एकमेकाचे पाय ओढले जातात. ही आमची ब्रिटिश वृत्ती. बऱ्याच वेळेस मी आता एक उदाहरण सांगितलं होतं की ज्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य आपल्या भारतावर होतं त्यावेळेस सगळ्या ब्रिटिशांनी काय केलं, वेगवेगळ्या राष्ट्रांच्या प्रतिनिधींना बोलवलं की तुम्हारे यहाँ के फेमस एनिमल लेके आओ, बोले यहाँ पे उनका हम प्रदर्शन रख रहे हैं. सगळ्यांनी आणले आणि भारतीयांनी आपले डब्यात काय दिले ते माहिती का? खेकडे. आणि ज्यावेळेस ते ब्रिटिशांनी पाहिलं की खेकडे एकमेकाचे पाय ओढत होते, अरे यार इनपे अगर रहना है तो इनको ऐसा ही करना है. ती वृत्ती आपली आतापर्यंत पण तशीच आपल्याकडे आहे, ती सोडावी लागेल. काही स्किल आहे, त्या स्किल तुम्हाला तुमच्यामध्ये विकसित कराव्या लागेल. मला आजही आठवतं 1999 ला ज्यावेळेस आम्ही 10वीला चिपाटे साहेब पास झालो, माझं गाव जातेगावपेक्षाही लहान गाव आहे. आम्हाला नीट बोलता येत नव्हतं, नीट वागता येत नव्हतं. आम्हाला व्यवसाय मार्गदर्शन शिबिर जाधव साहेब त्यावेळेस कोणी आयोजित केलेले नव्हते. तिथं शोध घ्यावा लागला मित्र. 10वी झाल्यावर 12वी होऊन मी क्लास घेतले. पहिली दुसरी तिसरी चौथीच्या आमच्या गावात क्लास घेतले सर. क्लास घेऊन 70-80 पोरं, 20 रुपये महिना घेतला त्यावेळेस. ग्रॅज्युएशन कसं तरी जाफराबादला पूर्ण केला होता. आणि ज्यावेळेस पहिल्यांदा संभाजीनगरला आलो त्यावेळेस आम्हाला कळलं की अरे जग आहे, या जगात करिअरच्या वाटा आहे, इथं स्पर्धा परीक्षा आहे, इथं हे ब्रँचेस असतात, या स्ट्रीम्स आहे वेगवेगळ्या. आणि मग नंतर पुन्हा कळलं की नाही अशा करिअरच्या ऑपॉर्च्युनिटी आपल्याला येतात. खूप मोठं आहे मित्र हे सर, आपल्याला शोधता आलं पाहिजे. मग माझ्यामध्ये ते कौशल्यावर मी बोलत होतो
मला नीट बोलता आलं पाहिजे, कम्युनिकेट करता आला पाहिजे. तुमच्या सगळ्यांना माझी विनंती आहे, बोलायचं असेल तर संवाद करा, वाद नका करू. चांगला संवाद करा आपल्या घरच्यांसोबत, आपल्या आई वडिलांसोबत, आपल्या सरांसोबत, आपल्या मॅडम सोबत. हे क्षणिक आहे सगळं. यानं ते केलं, त्यानं हे केलं, अमकं केलं, तो तसा वागला, ती तशी वागली, ते सगळं क्षणिक आहे. हे पुन्हा होणार नाही. म्हणून मला चांगलं बोलता आलं पाहिजे. तुम्ही जर चांगले बोलले तर चांगलं तुमचं पुढं काहीही करिअर मध्ये एक त्याचा एक अंग तयार होऊ शकतो. पुढे कम्युनिकेशनच्या पुढे जाऊन काय मित्र, कम्युनिकेशनच्या पुढे जाऊन तुम्हाला चांगला संवाद साधता आला तर चांगले विचार करता आले पाहिजे, क्रिटिसाइज करता आलं पाहिजे, क्रिटिकल थिंकिंग तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्यामध्ये डेव्हलप करता आली पाहिजे, लिडरशिप तुम्हाला करता आली पाहिजे. अशा अनेक कौशल्य आहेत जे जीवन उपयोगी कौशल्य ते तुम्हाला तुमच्यामध्ये विकसित करता आले पाहिजेत. तरच पुढे करिअरचं चांगली वाटचाल आपल्याला करता येते. एखाद्या साधारणतः आपल्या भागात किंवा आपल्या गावाकडं मेंढी वळण नावाचा एक शब्द आहे. मागे पोरं BCA ला चालले होते, BCS ला चालले होते. काही जण म्हणतात नाही मला इंजिनिअरिंगला, त्याने इंजिनिअरिंगला घेतलं म्हणून मी घेणार. तसं काहीही नसतं. मला चांगलं आठवतं, म्हणजे आमच्या वेळेस ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की ग्रॅज्युएशन झालो आणि आम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला संभाजीनगरला पहिल्यांदा आलो बीएड करण्यासाठी. आणि आमच्या सरांनी सांगितलं की पोरं बीएड करत करत MPSC पण करा. मला वाटतं हे MPSC काय आहे काहीच माहित नव्हतं. MPSC स्टँड फॉर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, UPSC स्टँड फॉर इंडियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. म्हणजे भारतीय सेवा आणि महाराष्ट्रीय सेवा या प्रशासकीय सेवेमध्ये येण्यासाठी हे मार्ग आहेत. हे आम्हाला कधी कळलं? आफ्टर ग्रॅज्युएशन. म्हणजे 15 आणि 6 म्हणजे 21 वर्षानंतर कळलं. यू आर सो व्हेरी लकी. किती रिसोर्सेस आहे मित्र तुमच्यासाठी. तुम्ही जर पाहिलं असेल तर आता एआयच्या पुढे गेलो सर आपण. आज बाबा जपान आणि चायनाने पुन्हा नवीन टेक्नॉलॉजी एआय पेक्षा ऍडव्हान्स सांगितली. मी या टूलला जर नुसतं म्हटलंय, फॉर एक्झाम्पल इथं मी तुझं नाव सांग, पूजा उभीरा. मी सहज म्हटलं पूजाला मी एआय मध्ये गेलो आता, या माझ्या हँडसेट मध्ये एआय मध्ये गेलो आणि मी म्हटलं व्हॉट इज द मिनिंग ऑफ पूजा. तिच्या नावाचे 15 वाक्य आले किमान. जागतिक लेवलला पूजा काय आहे मी म्हटलं. मी आता मराठीत त्याला बोलतो, एआय ला बोलतोय. एआय ला बोलतो मी. संभाजीनगर मधील जातेगाव नावाचे गाव, येस जस्ट अ सेकंड. जातेगाव हे छत्रपती संभाजीनगर, मराठीत बोलते बाबा, त्याला सगळी माहिती सांगितलं. औरंगाबाद जिल्ह्यात आहे. हे गाव ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचे आहे. येथे काही प्रमुख गोष्टी आहेत. जवळपासची शहरे औरंगाबाद संभाजीनगर शहरापासून जातेगाव जवळ आहे. ऐतिहासिक महत्व. या गावाला ऐतिहासिक काळात महत्व होते. सांस्कृतिक वैशिष्ट्ये. जातेगावात अनेक मंदिरे आणि धार्मिक स्थळे आहेत. नैसर्गिक सौंदर्य. हे गाव निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे. जातेगावला कसे जायचे? जातेगावला जाण्यासाठी औरंगाबाद संभाजीनगर शहरातून बस किंवा टॅक्सी उपलब्ध आहे. जातेगावमध्ये काय पाहतो? जातेगावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत, जसे की महादेव मंदिर आणि कुणाला माहितीये? हे कुणाला माहितीये? हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला माहित आहे. बस पूजा म्हणजे मित्र आपल्याला सर्च करता आलं पाहिजे. मी 10वी नंतर पुढे काय तुमची जनरेशन एवढी चांगली आहे. पहा येस पाठीमागे तुमची जनरेशन एवढी चांगली आहे. साहेब आपल्याला नाही मिळालं हे सर, शक्य नाही मॅडम, मिळालं नाही आपल्याला हे. तुम्हाला तुमच्या कुठेही गरज नाहीये. म्हणजे आणखी 2, 4, 5 वर्षाने तर आम्हाला भीती आहे की वर्गात मुलं असणार आहेत का. होमस्कूलिंग नावाची जी कन्सेप्ट येणार आहे, घर बसल्या सगळं मिळणार. आर्टिफिशियल टीचर घरीच गाईडलाईन देणार.
म्हणून मी जाधव सरांना म्हटलं शाळा चांगली आहे, SMC चे अध्यक्ष चांगले, सरपंच चांगले, जाधव सरांनी सांगितलं माझी टीम पण चांगली आहे. टीम चांगलीच राहावं लागणार आहे, नाही तर होमस्कूलिंग मुळे आपल्या सगळ्यांना वेगळ्या व्यवसायात जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणून मित्र, तुम्ही फार लकी आहात की AI नावाची कन्सेप्ट आली, रिसोर्सेस एवढे अवेलेबल आहे. गुगल नावाच्या प्लॅटफॉर्मवर किंवा सर्च इंजिनवर तुम्ही टाकलंय की मला चांगलं बोलता येतं, मी कशात करिअर करू, किंवा मला अधिकारी बनायचंय, माझ्यामध्ये ही क्षमता आहे, मी चांगलं नेतृत्व गुण आहे माझ्यामध्ये, मला करिअर कुठं मिळू शकतं, हे सर्च इंजिनला तिथं अवेलेबल आहे. पण त्यासाठी आपल्या आडात असलं पाहिजे ना, नाही तर गावातले आडच तुमचे खडखडात येते, तुम्ही बाटल्या टाकल्या पाणी पाणी आहे म्हटलं पॉसिबल आहे का? नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल? वाचावं लागेल मित्र. फेसबुक नाही, ते पुस्तक जे मिळेल ते खूप समृद्ध व्हावं लागेल. यू नो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साधा प्रसंग आहे, 10वीत पास झाला म्हणून गावातल्या लोकांनी सत्कार ठेवला आणि त्या एकदा केळेकर गुरुजींनी त्याला पुस्तक दिलं. कोणतं दिलं होतं माहिती आहे? ते भगवान गौतम बुद्धांचं चरित्र. आणि ते वाचून तो महामानव झालाय. व्हेरी सिंपल. यू नो, द महात्मा ज्योतिबा फुले, थॉमस पेन नावाचं द राईट ऑफ मॅन नावाचं पुस्तक त्यांनी वाचलं आणि तो महात्मा झाला. सेम हिअर छत्रपती शिवाजी महाराज. हे सगळे जे काही माणसं झाले ते काही सहज झाले नाही, चिंतन मननातून. आणि आपल्याला आपल्या सरपंच मॅडमने दिलेलं काही काम तर नीट करावं. बघू काय करणार आहे ते करावं लागेल मित्र. जे करतील तेच पुढे जातील, बाकीचे आहेच. मग गावातली आपली फौज लागेल ना, फौज लागेल ना दानवेची काही. मग ही फौज तयार व्हायची आपल्याला, कोणती गुणवत्तेची व्हायची का कशाची व्हायची ते आपल्याला ठरवावं लागेल. म्हणून स्वतः वाचा, खूप चांगला संवाद साधा, आपल्या घरच्यांचे आभार माना मित्र. थँक्यू माना माझ्या मायबापाचे की ज्यांनी मला जन्म दिला, ज्यांनी मला ही फॅसिलिटीज दिली. थँक्यू माना या माणसांची की जे तुमच्या सगळ्यांसोबत सुसंवाद साधतात, तुमच्यासोबत ते बोलतात, वागतात. हे जर करता आलं तर आपलं जगणं चांगलं होऊ शकतं, जगणं सुंदर होऊ शकतं. ती चांगलं केल्यानं चांगलं होतं. हा व्यवस्थेचा सिद्धांत आहे, आयुष्याचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत तुम्हाला पुढे कोणी सांगणार नाही. 10वी 12वी नंतर कोणी कोणाला सांगत नाही. सिनियर कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला नैतिकतेचे धडे देणार नाही किंवा हे सांगणार नाही की शिस्तीत राहा, सद्गुण विकसित करा, हे करू नका, ते करू नका. ही सांगणारी माणसं तुम्हाला पुढे भेटणार नाही. ही सगळी माणसं ही जी तुम्हाला आता ही सांगत असेल, तुम्हाला कधी कधी जड वाटत असेल, पण ते त्यांचं जडपणा नसतो, ते चांगुलपणा असतो, तो चांगलेपणा असतो. म्हणून सगळ्यांनी वर हात करायचे का? सगळ्यांनी हात वर करा आणि आपल्या आई वडिलांसाठी आणि या सगळ्यांसाठी आपल्याला 3 टाळ्या वाजवायच्या आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मी त्यासाठी पण वाजवले आणि तुम्ही झोपू नये म्हणून पण वाजवायला लावले तुम्हाला टाळ्या वाजवल्यानं आपल्याला आनंद मिळतो ना, माहिती आहे सगळ्यांना. आणि ब्लड सर्क्युलेशन पण चांगलं होतं. पाठीमागचं गँग फार भारी आहे तुमच्या शाळेतली सर. त्यांना वाटायला लागलं की आता बस झालं सर, खूपच जास्त व्हायला लागलं. ते सगळे जण पण आम्हाला सगळं हेच करताय. असो, हे सगळं करत असताना मित्र आपल्याला स्वतःची जाणीव असली पाहिजे की जन्माला हेलान पाणी वाहून गेला मराठीत म्हणे तशी आपली काही व्यथा व्हायला आली पाहिजे. ती व्यथा होऊ देऊ नका. पाठीमागच्या माझ्या मित्रांना तो एक मौलिक सल्ला तुमच्या सगळ्यांना आहे. स्वतःच्या क्षमता, माझ्यामध्ये काय काय स्ट्रेंथ आहे त्याची यादी बनवा. स्ट्रेंथ कधी विकसित होतात? जेव्हा विकनेसवर आपण काम केलं. मला इंग्रजी चांगली बोलता येत नाही, मी इंग्रजी शिकेन. विकनेस ट्रान्सफर टू स्ट्रेंथ. मला चांगलं लिहिता येत नाही, मी चांगलं लिहीन. मला चांगलं वागता येत नाही, मी चांगलं वागीन. हे आपल्याला अनालिसिस करता आलं पाहिजे. आम्हाला पण येत नव्हतं मित्र, मी तुम्हाला तेच सांगतो. मला आठवतं चांगलं की जे पाटील सर वगैरे शिंदे सर आमच्याकडे असताना नंतर सर मी शनिवार रविवार पुण्याला अपडाऊन केलं क्लास लावायला. मी MPSC ची परीक्षा देण्यापूर्वी 2017ला 1 वर्ष शनिवार रविवार मला इथं अभ्यास होत नव्हता. माझा मुलगा होता त्यावेळेस, म्हणजे आजही आहे, तो मला अभ्यास करून देत नव्हता म्हणून मी घर सोडून तिकडे जायचो शनिवार रविवार आणि परत यायचो. मित्रांनो, ते कॅपॅसिटी प्रत्येकामध्ये आहे, ब्रेन प्रत्येकाला आहे. त्या क्षमता जाणून घ्या. फक्त आपल्यातला आळस बाहेर काढा. खूप चांगलं, खूप सुंदर आयुष्य आपलं आपण जगू शकतो. या सुंदर आयुष्यासाठी फक्त आपल्याला आपल्यामध्ये सद्गुण विकसित करावे लागतील. ते सद्गुण तुम्ही विकसित करा. आपल्या घरच्यांचं पण ऐका.
घरच्यांच्या बाबतीत तर पालक इथं कमी आहे, पण पालकाचे प्रतिनिधी आहे. मी त्यांना बोलतानाही तेच बोललो की केवळ शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी किंवा शाळेची जबाबदारी नाही की माझं पोरगं शाळेत आणून घातलं म्हणून ते मोठं होणार किंवा ते शिकणार. याच्याबरोबर कुटुंब व्यवस्थेची जबाबदारी आहे. शासनानं पण ते सांगितलंय की शाळा आणि समाज यांचा फार जवळचा संबंध आहे. शाळा समाजात गेली पाहिजे आणि समाज शाळेत आला पाहिजे चांगल्या कामासाठी. तो नक्की येईल. तुमचं गाव चांगलं आहे, लेकरं पण चांगले आहे आणि विशेषतः आमच्या ह्या लेकी फार चांगल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला माझा सल्ला आहे, तुम्हाला प्रचंड करिअरचा ऑपॉर्च्युनिटी आहे. याच ठिकाणी रश्मी शुक्लापासून म्हणजे आज जर महाराष्ट्राचं पाहिलं तुम्ही तर मंत्रालयात सुद्धा कॅलिबर किंवा प्रिंट पोस्टवर महिलाचे पोलीस डिपार्टमेंट पासून तर सगळ्या डिपार्टमेंटमध्ये. म्हणून थोडंसं त्या अँगलनं तुम्ही बघा, स्वतःला खूप स्ट्रेंथ बनवा. आपलं मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ चांगलं आपण ठेवलं पाहिजे. काय खायचं, कसं खायचं, पाणी कसं प्यायचं, या सगळ्या चांगल्या सवयी आपल्या स्वतःमध्ये विकसित करा. आपल्या छोट्या भावांमध्ये बहिणींमध्ये पण विकसित करा. हे जर आपल्याला करता आलं तर ह्या 10वी-12वीच्या परीक्षा आणि त्यात मिळालेल्या मार्काचं फलित होऊ शकतं. अन्यथा हजारो पोरं आहे ज्यांना 90% अधिक मार्क आहे आणि हजारो पोरं आहे वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या डिप्लोमांमधून ते परत येत आहेत, नापास होऊन परत येत आहेत, डिप्लोमा डिग्री सोडून परत येत आहेत. त्यामध्ये सहभागी होऊ नका. सतत चिंतन करा, सतत मनन करा, रीडिंग करा, रायटिंग करा. जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं चांगलं करा. तरच आपलं व्यक्तिमत्व चांगलं आपल्याला फुलवता येऊ शकतं. करिअरच्या खूप संधी आहे. 10वी-12वी नंतर पण एक छोट्या संधी, पण छोट्या संधीपेक्षा पुढे आणखी स्वतःला कॅपेबल बनवून आफ्टर ग्रॅज्युएशन ज्याच्यात आवड आहे ती स्ट्रीम निवडा आणि त्या आवडीनुसार पुढे तुम्हाला ज्यामध्ये करिअर करायचंय, साधा व्यवसाय जरी चालू करायचा असेल तर तो व्यवसाय क्वालिटेटिव्ह असला पाहिजे. क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला या जगामध्ये फार महत्वाचं स्थान आहे. गुणवत्तेवर आधारित तुम्ही त्या ठिकाणी त्या सगळ्या बाबींचा निवड त्या ठिकाणी करा. माझी एक म्हणजे एका ठिकाणी मला सुंदर असं म्हटलंय की मराठीत त्या ओळी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी. आपण सगळेजण उडणारे पाखरे मित्र, आपलं आयुष्य पण असंच आहे. या उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी. मी तुम्हाला हेच बोललो की आपण भरारी घेणार आहोत. या जगामध्ये जग फार मोठं आहे, आपले ड्रीम पण मोठे असले पाहिजे. नेपोलियन बोनापार्ट खूप लहान होता, तुमच्या माझ्या एजचा म्हणजे तुमच्या एजचा होता, 3 एजचा होता, पण जग जिंकण्याची त्याने स्वप्न त्यावेळेस पाहिलं. संत ज्ञानेश्वर सेम, त्याने सुद्धा वयाच्या 14व्या वर्षी तेच केलं. छत्रपती शिवाजी महाराज तेच केलं त्यांनी आपल्या वयामध्ये. तुमचं आमचं सगळ्यांचं वय हे चळवळीचं क्रांतीचं वय आहे. 3 एज आहे, रागावण्याचं वय आहे, पाय आदळण्याचं वय आहे. ते घरी आदळू नका. चांगल्या कामासाठी आपल्या मेंदूचा वापर करा. आईन्स्टाईननं चांगल्या कामासाठी थोडासा भाग वापरला, आईन्स्टाईन पेक्षा जास्त वापरण्याची हिंमत जर आपल्यामध्ये असली तर आपण चांगला मुलगा मुलगी कोणाचा तरी होऊ शकतो. म्हणून मी ते म्हणत होतो की उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. नवी दिशा बघा मित्र. आपली नजर, आपलं आयुष्य, आपले डोळे खूप सुंदर आहे. मी मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी वाळूसमध्ये एक सेवाभावी संस्थेचं फाईल फोल्डर बनवण्याचा इंडस्ट्री आहे, कारखाना आहे, आणि तिथे गेलो. मला एका कार्यक्रमासाठी बोलवलं आणि मला माहित नव्हतं की तिथं 60 मुली आहे आफ्टर 10 आणि एकीला पण डोळे नाही. महाराष्ट्रातल्या 60 मुली एकत्र आलेल्या आहेत आणि पूर्ण ब्लाइंड आहे 100%. आणि त्या इंडस्ट्रीमध्ये फटाफट फाईल बनवताना मी पाहिलं. मला माझ्या डोळ्याचा मला वाईट वाटलं की देवाने मला एवढे सुंदर डोळे दिले. एवढे सुंदर डोळे देत असताना, हात दिले असताना मी चांगलं काम करतो का याचं चिंतन मला करावं लागलं. म्हणजे ज्या आमच्या भगिनींना काहीही नाही तरी त्या इंडस्ट्रीत त्या फाईल बनवण्याचं कटिंगचं काम एवढं स्मार्ट करत होत्या की डोळे असलेले माणसं सुद्धा ते चांगलं काम करू शकत नाही. म्हणून देवाने आपल्याला सगळं दिलं, सगळे अवयव दिले, मायबाप दिले, ज्यांनी जन्म दिला, हे ज्ञान देणारी माणसं दिली. तर माझी जबाबदारी आहे की मला सदैव माझ्या डोळ्यामध्ये एक चांगली दृष्टी असली पाहिजे, चांगली भरारी असली पाहिजे. म्हणून नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय ते बांधता येईल तेव्हा येईल, पण क्षितिजा पलीकडं झेप घेण्याची आपली ताकद असली पाहिजे, जिद्द असली पाहिजे.
ती जिद्द तुमच्या सगळ्यांना मिळो. 10वी-12वीच्या परीक्षेत खूप चांगल्या मार्गांनी चांगल्या सद्गुणांनी पुढे तुम्ही जा अशा भरभरून शुभेच्छा मी या ठिकाणी देतो. मला या ठिकाणी तुमच्या सरांनी बोलवलं, तुम्ही पण ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तुमच्या सगळ्या करिअरसाठी पुढे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शाळेमध्ये आमूलाग्र बदल करायचा आहे असा एक पण केला होता, त्याची फळं आपल्याला दिसायला लागलेली. बरोबर 1 महिना होऊन गेला, बरंचसं परिवर्तन या ठिकाणी झालेलं आहे. चांगले बदल घडण्यासाठी निश्चित कालावधी लागत असतो आणि असाच एक बदल, एक नवोपक्रम म्हणून आपण दररोज ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस असेल त्या विद्यार्थ्याला एक ग्रीटिंग कार्ड, वाढदिवसाचं कार्ड देऊन, पुष्पगुच्छ देऊन आपण त्याचा अभिष्टचिंतन करत असतो. आज योगायोग असा आहे बघा की आदरणीय सतीशजी सातव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज वाढदिवस ज्याचा आहे तो साकिब देखील या ठिकाणी आहे. या साकिबनं समोर यावं आणि आदरणीय सरांना मी विनंती करतो की आपण लेकराचं पुष्पगुच्छ आणि ग्रीटिंग कार्ड देऊन या ठिकाणी अभिष्टचिंतन करावं. अतिथी म्हणून श्री मानकापे सर देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. मी त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आदरणीय सतीशजी सातव सर यांनी आपल्याला जे मौलिक मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे, त्यांनी त्यांच्या शब्दामधून थोडक्यात माहिती त्यांच्याविषयी सांगितली. मी त्यांना बघतोय की 2009 साली त्यांचा माझा प्रत्यक्ष संबंध आला आणि आमचे इतके घट्ट ऋणानुबंध जुळले. एखाद्यात जर बदल घडवायचा असेल तर ती व्यक्ती आपल्याला अप्रिय वाटायला लागते, असं माझा अनुभव होता. आज इतक्या बोलू शकतो सर मी सुरुवातीलाही सांगितलं की तुम्ही माझ्या जीवनामध्ये अतिशय एक इम्प्रेसिव्ह पर्सन आहात आणि त्यावेळेपासून ज्या वेळेला मी अडखळलो होतो, मला सरांनी त्या ठिकाणी प्रेझेंटेशन करायला सांगितलं. मला आजही तो टॉपिक आठवतो आणि मी अडखळलो त्या ठिकाणी आणि कुठेतरी मला लाज वाटायला लागली की आपण 10-12 वर्ष नोकरी केली आणि आपण बोलताना कुठेतरी थोडस त्या ठिकाणी दचकतोय, नाही आपल्याला बदलायला पाहिजे. वास्तविक पाहता शिक्षकांसमोर बोलून खूप अवघड होतं. त्यात इतकी उच्च दर्जाची ही मान्यवर मंडळी होती की त्या ठिकाणी बोलताना अडथळणं अवघडणं ही काही विशेष गोष्ट नव्हती. बट त्या दिवशी मी ठरवलं की आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी बदल घडवायचा आहे आणि सरांची शिस्त त्या दिवशीपासून मी अंगीकारली आणि सरांना त्या ठिकाणी स्वीकारलं आणि सरांनी देखील माझ्या काही चुका त्यावेळेला थोड्याशा स्वीकारून माझ्यामध्ये चांगले बदल घडवण्यासाठी मला काही टिप्स दिल्या, त्या मी जीवनामध्ये अवलंबल्या आणि म्हणून आज त्या ठिकाणी मी देखील बोलू शकतो. ऋण व्यक्त करतो सर मी तुमच्या या मार्गदर्शनाचे. सरांच्या जीवनामध्ये प्रचंड संघर्ष होता. त्यांनी सांगितलं की ग्रामीण भागामधूनच ते आलेले आहेत आणि त्यांना ज्या सुविधा मिळाल्या नाही त्यापेक्षा 10 पट 20 पट शिल्लक या ठिकाणी सुविधा आपल्याला उपलब्ध आहे. सरांवर एवढा विश्वास होता मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचा. आदरणीय मुळे साहेब सगळ्यांना माहित असेल की खूप मोठं नेटवर्क आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये की त्यावेळेला सरांची नियुक्ती मुद्दामहून त्यांनी प्राचार्यपदी केलेली होती. ते प्रकाश नारायण बीएड कॉलेज हे शिक्षकांना घडवण्याचं कॉलेज असतं. शिक्षकांना घडवण्याचं म्हणजे शिक्षक बनवण्याचं ते कॉलेज आहे. त्या कॉलेजच्या प्राचार्यपदी सरांची नियुक्ती केली होती आणि मी आजही सांगतो की माझ्यापेक्षा ते 6-7 वर्षांना लहान होते. ज्या वेळेला आम्ही सुरुवातीला आम्हाला त्यांचं काय विशेष वाटलं नाही, म्हटलं हे काय लहान वयाचे, हे काय आपल्याला शिकवणार, एक अहंगंड होता. परंतु त्यांचं बोलणं ऐकून आता त्यांनी फक्त आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. एखाद्या विषयात ज्या वेळेला ते बोलायला लागतात, एखाद्या विषयाच्या संदर्भाने मार्गदर्शन करताना हे ऐकणं ही वेगळी गोष्ट
आणि एखाद्या विषयाच्या संदर्भाने ज्यावेळेला ते बोलायला लागतात आम्ही 4-4 तास हलत नव्हतो. 4 तास कशाला म्हणतात म्हणजे इतकी खेळून ठेवण्याची क्षमता आहे. प्रगाढ असं ज्ञान त्यांच्याकडे आहे अनेक विषयांमध्ये विशेष म्हणजे. आणि असे आदरणीय गुरुवर्य मला लाभले आणि योगायोग असा की ते त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आज आपल्याला पुन्हा एक संधी मिळाली. आपण या ठिकाणी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित झाला म्हणून या ठिकाणी आपण पुन्हा एकदा आभार मानतो, ऋण व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं. आजचे आपले प्रमुख अतिथी माननीय त्रिपाठी सर, उशिरानं दाखल झालेले आमचे सर्वांचे मार्गदर्शक माननीय मानकापे सरांना मी थोडीशी माहिती देऊ इच्छितो की आपल्या बाजूला जे SP मानकापे सर आहेत ते याच शाळेचे माजी शिक्षक आहेत. त्यांचं म्हणजे शाळेमध्ये रोज असतात सर, ते आम्हाला रोज मार्गदर्शन करतात आणि इथून आजही म्हणजे त्यांचं शिक्षकी पिढी इतकं छान आहे की ते 11वी-12वी सायन्सला मला वाटतं केमिस्ट्री खूप छान आहे सर. वर्गात जाऊन आजही ते शिकवण्यात त्यांना खूप आनंद वाटतो. तर असे आमचे गावातील सरपंच साहेब फुलेजी, शाळेचे अध्यक्ष फुलेजी, सरपंच कांबळेजी आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणारे डॉक्टर सातव साहेब यांनी दिवसभर, कारण आम्हाला अंदाज आहे सरांच्या मागे किती धावपळ असते, त्यांना किती ठिकाणी आवर्जून बोलवलं जातं मार्गदर्शनासाठी. अनेक विभागांचे प्रमुख आहेत. या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी आपल्याला इतका वेळ दिला. तर मी माझ्या सहकाऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या, गावाच्या सगळ्यांच्या वतीने अतिशय मनापासून धन्यवाद देतो. साहेब, आम्ही विद्यार्थी वगैरे आणि मी पण विद्यार्थी सर्व 2017ला जी उपशिक्षणाधिकारी परीक्षा झाली होती त्यामध्ये मी पण आपला क्लास केलेला आहे. सरांचं इतकं नॉलेज आहे की पुस्तक हातात कधीच नाही घेतलं ऑलरेडी. आणि इतकं वाचन आहे की खूप प्रगल्भ ज्ञान, प्रगल्भ हा शब्द सुद्धा कमी पडेल इतकं सरांकडे ज्ञान आहे. कुठलाही विषय घ्या, मी त्यावेळेला कुठं झालो की सरांनी किती छान पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं. तर चालेल, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि विद्यार्थी खूप छान प्रगती करतील याचं आश्वासन मी देतो. धन्यवाद.